पितृश्राद्धातलं आजचं भरणी श्राद्धाचा दिवस, त्या निमित्ताने सत्यवान गोविंद कानसिंगकर उपळगाव राजापूर आणि तुम्हाला 1.5 महिना फोटोवरती पाहायला मिळाला तो आमचा हा चिरंजीव तुषार पंधेरे असो. खरा म्हणजे दुःखाचा प्रसंग आमच्या वाडीत होता. मी त्याला सांगितलं, बाबा असा असा प्रसंग आहे, बारी कॅन्सल कर. बाबा म्हणले ते शक्य नाही, कारण महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या मोबाईलवरती सत्यवान कानसिंगकर आणि तुषार पंधेरे ही जोडी आज होणार आहे, ठरलेलं आहे, त्याच्यात काय बदल करू नका आणि होणार नाही. त्याच्यामुळं आज नियमाने खरं म्हणजे दोघांची काही जोड आहे त्याला थोडीशी तोड पाहिजे. त्यांनी कबूल केलंय की मी नाचातला शाहीर आहे, मी भेदिक शाहीर नव्हे. हाय भेदिक शाहीर माहिती आहे, पण भेदिक हा जो फड गाजवण्याचा हक्क आहे, तर ज्याची खुपडी ताट आहे त्यालाच ते जमू शकतं. काय कारण हा वणीच्या पुढे तरी कुठलाही शक्तीवाला चोपडी उघडत नाही आणि तोंडपाठ गातो. 3 वर्ष झाली मी पण शपथ घेतले, जेवढं काय तुम्हाला उत्तर नको ना, मग आमचं काय आम्हाला गाता येईल काय. असो, आज त्यांचं योगायोगाने उत्तर मला थोडं बहुत मिळालेलं आहे, म्हणून आज मी थोडं बहुत बघून बोलणार आहे. बाकी तुमचं मनोरंजन तोंडपाठ करणार. विद्येची देवता सरस्वती प्रसन्न झाली असता कवी लोक कवन करू शकतात. म्हणून या जिव्हेवरती जिव्हेला शुद्ध ठेवलं पाहिजे. दारू पिणं हा गुन्हा नाही आहे, मी छाती ठोकून सांगतो. पण गाणं चालू असताना, गाणं करत असताना, कविता करत असताना मुख शुद्ध असेल, जे ते स्वच्छता असेल, ते लक्ष्मी सरस्वती वसेल. योगायोगाने जवळजवळ 50 वर्षाची त्यांच्या वडिलांची माझी ओळख. त्यांचा जे काही विषय होते बऱ्याच वेळा ऐकल्यामुळं 1-2 विषय मी करून ठेवलेले आहेत. आज त्यांनी तो काही विषय मारलाय नाही. आजच्या ह्या श्राद्धाला शोभेल असा त्यांनी विषय मारलाय आणि त्यामुळं त्या मार्गाने मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे आज जी मी कविता म्हणणार आहे, वासुवाण्याची कविता 60 वर्षापूर्वीची आहे. किती? 1 संवत्सर झालेला आहे.
आणि त्यामुळं आज प्रथमच डबलबारीसाठी मी म्हणणार आहे. आणि त्याचा उलगडा जरी गोविंदकांत सिंगकर स्वर्गस्थ गेले असले तरी जे बीज ज्ञान आहे, जे आत्मज्ञान आहे, जी गुरुची कृपा आहे, ती सत्यवानच्या हृदयात ठसलेली आहे, मला खात्री आहे. आणि जर त्यांना थोडं अपुरं वाटलं तर मला माहित आहे आमचे भाई गोसावी हे आमच्या वासुवाणींच्या गुरु परंपरेतले गुरुबंधू आहेत. म्हणजे त्यांचे पंजोबा विठ्ठलनाथ विश्रामनाथ, वासुवाणींचे विश्रामनाथ, भाऊ पवारांचे विठ्ठलनाथ, भाई गोसावींचे विठ्ठलनाथ, तर ते त्यांच्याशी जवळ आहेत. जवळीकता साधून कविता करण्याचा प्रयत्न करतील अशी मला आशा आहे. मात्र कविता तुम्हाला आवडेल अशीच म्हणणार आहे. तत्पूर्वी त्यांनी जसं आपली परंपरा सांगितली तसं काय सांगायला नको आहे. थोडक्यात आपलं हे मागे जीजी म्हणून टाइमपास करत नाही. ओम नमो गणराज गणादी मम अज्ञानतम भेदिगा बाबू रंगले मूळ गादी येथून वृक्ष उगम फांदिगा गणपताजी लागले नादी वासुदेव मुंगळे कवी साधी गणपताजी लागले नादी श्रीपत आत्माराम भ्रमर स्वादी शिवराम मधुकर नमीपदी अशी ही आमची परंपरा आहे. थोडक्यात सांगितले. बरंच तसं लांबलचक घराणं आहे, भरपूर शाहीर होऊन गेले आहेत. मात्र जे श्राद्ध आहे या श्राद्धाचा जी पत्र आपल्या खाली उतरली आहे त्यांना वरती जागा मिळायला पाहिजे. कधी जागा मिळेल? माझ्याशी जेवताना एका माणसाने तांब्यावरचा हात उठेपर्यंत उचललेला नाही. का? तर त्यांनी गुरुकडून मंत्र घेतलेला आहे. सर्प विंचू उतरण्याचा मंत्र आहे आणि त्यामुळे ती त्यांना रूढी पाळावी लागते. तद्वात संस्कृत हे मंत्रमय आहे. म्हणून मी आता आपला गणपती सण जरी गेला तरी त्या भगवंताची आठवण करायला पाहिजे ना. साष्टांग नमन माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुर कामार्थ सिद्धी दे. प्रथम नाव वक्रतुंड, द्वितीय एकदंत, तृतीय कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्त्र, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नाव, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्ण, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे गजानन, देवनावे 80-12, तीन संध्या पठन्नरा, विघ्न रीतीस नशे तया सर्व सिद्धी प्रभूती दे. विद्यार्थ्याला लभते विद्या, धनार्थ्या लभते धन, पुत्रार्थ्या लभते पुत्र, मोक्षार्थ्या लभते गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता सिद्धी पावे न संशय. नारदाने रचलेले झाले गणपती स्तोत्र हे, श्रीधराने पठण्या मराठीत अनुवादिले. पुष्कळी कावर दे हरी विठ्ठल. तुझी स्तुती
गणपतीचं शिर म्हणजे पार्वतीने बारसा ठेवला होता म्हणा, 33 कोटी देव जमले, सर्वांनी कौतुक केलं, वा किती सुंदर बाळ आहे, गोरं पान आहे, विघ्न हरता आहे, सुख करता आहे, अशा तऱ्हेचं सर्व देवाने कौतुक केलं. पण शनी मात्र खाली मान घालून होता. त्यावेळेला पार्वती त्यांनी म्हटल्याप्रमाणे क्रोधावली, अरे बाळा शनी देवा, माझ्या ह्या लाडक्या बाळाकडे तू का बघत नाहीस? आई म्हणली, माफ कर, मला शाप आहे, मी जर बघितलं तर इथं काहीतरी दुचिन्ह घडेल, कृपा करून तेवढं कर. नाही नाही नाही, तो विघ्न हरता असा मोठा देव बनवलाय मी, बिंदास तू बघ. बघितल्याबरोबर गणपतीचं शिर तुटलं. आता याचं कारण काय? माझ्या वाचनाप्रमाणे शंकराने सूर्याचं शिर तोडलं, सूर्याचं शिर तोडलं, आणि त्यामुळं कश्यपाने, सूर्य हा मानस पुत्र म्हणून कश्यपाने शाप दिला की शंकरा तुझे जे गण आहेत ना, यांना शनीच्या नजरेने दुःख प्रसंग येतील. तर अशा तऱ्हेचं वाचण्यात आलेलं उत्तर दिलं आहे. याच्या अगोदर ज्यावेळेला उमेशवाजे गातात त्यावेळेला शनीच्या बायकोचा सुद्धा तिच्या नवऱ्याला शाप आहे. काय की इतकं मला कडक बोलता की मला घरात राहत नाही. एवढं कडक का बोलता? तुम्ही पण एकदा कडक बोलणार. मग ती कडक बोलली. म्हणजे तुमची काय नजर आहे का काय आहे? ह्या नजरेने लोकांचं वाईट होईल. अशा तऱ्हेचा तिचा पण शाप होता. ते पटवून घेतलेलं नाही. आज दुसरी कथा सांगितली. मी गणाचा विषय इथं सोडून देतो. गवळण माझ्या पोरग्याने चांगली म्हटलेलं आहे, पुन्हा म्हणावी फक्त एक द्रौपद म्हणतो, कारण तुम्ही 60 वर्ष गवळण शक्तिवाल्याचे ऐकता. मुरली वाजवी दुनात कुंजवना तेरा नाथ, मुरली वाजवी दुनात कुंजवना तेरा नाथ, वृंदावनात राहणार त्यांची आहे. तर त्याच्यावरती बंडा भोसले मलकापूरचे त्यांनी गायली आणि थोडस निरूपण केल्यामुळं थोडसा ह्यात हृदयात प्रकाश पडला. आणि म्हणून त्या गवळणीवरती मी गवळण केलंय. सत्यवान कानसिंगर या गवळणीशी तुमच्या गवळणीचा काही संबंध नाही. फक्त 60 वर्षांनी केले म्हणून एक ध्रुपद आणि एक कडू म्हणतो. वाजवी पावा गोकुळनाथ, वाजवी पावा गोकुळनाथ कुंजवनात रानात घुमला मंजोळ, घुमला मंजोळ मुरली वाजवली आपोआप तिला जागी होती. साखर झोपेतून कथकून उठली, ओघळ्या खटकून तिरी थोडी सुटली, ओघळ खोचून निरीक्षण खोचले, ओघळ खोचून निरीक्षण खोचले, ओघळी खटकून ओघळ थोडी सुटली, ओघळ होई सुटली.
राधेच्या कानात सखी बहीण चंद्रावळी, राधेची सखी बहीण चंद्रावळी असा ग्रंथ सांगतो हा पदर्थ नाही. सखी बहीण चंद्रावळी जणू सोन्याचा फेकळी, जणू सोन्याचा फेकळी, जणू सोन्याचा फेकळी. सखी बहीण चंद्रावळी जणू सोन्याचा फेकळी, जणू सोन्याचा फेकळी, जणू सोन्याचा फेकळी. मोक्षी वाट ठेवून गेली आली यमुना जळी, आली यमुना जळी, आली यमुना जळी. वाट ठेवून गेली आली यमुना जळी. आली यमुना जळी, आली यमुना जळी. या ठिकाणी पारुगावचे टोळीवाले शाहीर कैलासवासी कृष्णा सकाराम नामे बुवा यांच्या स्मरणार्थ नाशिवंत नर्तनू सापडली, जणू हळवाच्या पाण्यावरचा बुडबुडा जैसा, क्षणात जाईल फुटून कैसा, पत्ता लागणार नाही. हा भरलेला मायेचा बाजार आहे. ह्या बाजारामध्ये नरदेहास येऊन काय करायचं हे प्रत्येकाने हेरलं पाहिजे आणि सद्गुरूचं पाय धरलं पाहिजे एवढं सांगायचं आहे. नयनगर्भीचे नयनगर्भ तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेला मोर आणि लांडोर, ती लांडोरी मोराच्या नेत्राश्रू कधी गळेल आणि मी कधी गर्भस्थ राहील, पण हा विषय या विषयाला नाही. मग काय असेल? अगं पूर्ण पहिला तुमचा नवरा बघितलात ना, विसरायच्या नाही, मरून 3 दिवस झाले त्यांनी, आणि माझ्यासारखा नवरा पण विसरायचा नाही. कारण पसंत आहे, पसंत. ते पसंतीचं जे प्रेम आहे डोळ्यामध्ये, हे एक तऱ्हेचा गर्भ आहे. आणि गुढार्थात सांगायचं म्हणजे शुक्रनळीतून खाली उतरतो पुरुषाच्या लिंगस्थानाला मदन, शुक्रनळीतून खाली उतरतो लिंगस्थानाला, आणि होता संभोग मिळतो स्त्रीच्या कमळाला. त्या कमळामध्ये जी पिंडाची रचना होते, जवळजवळ 4.5-5 महिने डोळे नसतात, अवयव हळूहळू फुटतात.
आणि ती जी नजर भगवंताने दिलेली आहे प्रत्येकाला, एखादा अन्ना जन्मास आल्यानंतर त्याच्या आईवडिलांना किती वाईट वाटतं, कुटुंबाला किती वाईट वाटतं, म्हणून त्या भगवंताचे उपकार आपण विसरायचे नाहीत काय. आणि याच्यासाठी ही वासुवाणीने कविता लिहिली आहे. चला भगवाने म्हटलंय की नयनगर्भीचे जे सुख जाणतात त्यांच्या चरणी मला दररोज सहवास घडावा, जसा संत संघ आपण करतो, बैठकीला जातो तद्वत. तर नयन ज्योतीचे रूप ओळखा कैसे आहे शून्य, जो याचे निरसन करेल तो पुरुष धन्य. तर कानसिंगकर बुवानी थोडासा विषय लक्षात ठेवा, मी पुढची कविता सोडतोय, जास्त टाइम नाही घेत काय, त्यांना पुन्हा आपण बारी करायला देऊया. एक छंद गातो, ऐका.
कथा ऐका अंतर धरावी का, कथा ऐका या अंतर धरावी का, कथा ऐका या अंतर धरावी का, कथा ऐका या अंतर धरावी का. जैसे कर्म तैसे फळ अपैसे मिळत असे. शायरांनी आपल्या कवितेमध्ये म्हटलंय, तत्वतच हे मनुष्य जन्मास आल्यानंतर पाप पण घडतं, पुण्य पण घडतं. जे पुण्यवान तर पंढरपूरला जातात, जे तीर्थयात्रा करतात, आमच्या मार्लेश्वरची यात्रा करतात, नवे नवे महिन्यातून 2 एकादशी येतात. महिन्यातून किती? दर महिन्याच्या 2 एकादशी येतात. ते जे धरतात ते नक्की मोक्षाला जातात. असो, मग मला काय सांगायचं आहे की काय ही श्राद्ध करावी, तर पाप कर्म घडल्यामुळं चित्रगुप्ताच्या शैनी वहीत, चित्रगुप्ताच्या वहीचं नाव शैनी वही, शैनी, त्या शैनी वहीमध्ये सगळं लिखाण असतं आणि त्याप्रमाणे तो कर्मभोग तो देत असतो. काय मग 10 दिवसानंतर आपण दशपिंड कार्य करतो, वर्ष श्राद्ध करतो, माल करतो, तेव्हा सुद्धा दशपिंड करतो. त्याचं कारण 10 दिवस मोकळा ठेवलेला आहे जीवाला. तुझा 4 मुलगी असतील, 12 मुलगी असतील, नाही तर एकटा असेल ज्याचा त्रिभुवनी झेंडा, अशा त्याचा योग असेल, त्याच्या पुण्याने तू मोक्षाला जाशील. म्हणून त्याच्या भोवतीने घराच्या भोवतीने फिरत राहा. म्हणून दिवा लावायचा आणि साखर ठेवायची. मुलगी आली की आमचा बाबा आला समजायचं. असो, गमतीचा भाग सोडा. फक्त मागच्या मुलांनी आपण पुण्यवान ठरावं म्हणून अशा तऱ्हेचं हे वैदिक गाणं आहे. मी आनंदाने तुम्हाला सांगू इच्छितो. अगदी सोपा प्रश्न होता. आपण लग्न करतो ना, आणि मग नवरी दारात येते, बहीण दारात चादर धरते. दादा विचारू काय? काय बाय विचारतेस? मला तुझी मुलगी हवी आहे, भाची म्हणून मी सून करणार आहे. जी भाची आहे ना ती मी सून करणार आहे, मुलगी हवी. मग त्यावेळेला सौभाग्यवतीला एक दागिना घातलेला आहे. तो दागिन्याचं नाव काय? दागिना कोणता? काय 60 वर्ष होऊन गेली याला, पण कुठल्या शक्तिवाल्याने अजून उत्तर दिलेलं नाही. फक्त अर्जुन भोवर जवळ आले होते. सौभाग्य पण येतं, हा एक मोठा दागिना आहे. काय जवळ आले होते, पण ते काय खरं उत्तर नव्हतं. वासुबाला म्हटलं, अहो मला सांगून ठेवा ना. भावा, तुझ्यासारख्या मुलग्याला उत्तर द्यायला हरकत नाही, पण तू आयत्या बिलावरचा नागोबा होशील, तुझ्यात काय बदल होणार नाही. म्हणून तुरेवाल्याची पण उत्तर आपण शोधायची आणि शक्तिवाल्याची पण आपण शोधायची. मग काय होय, ज्ञान वाढत. आणि अशा तऱ्हेचा मी अभ्यास केल्यामुळं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नवे नवे ही जी ह्याला मधली गाडेवाडी आहे, त्या गाडेवाडीतली 12 मुलं माझ्या दादाने नाचवली आणि त्यांचा नाच बघून नंतर मग आम्ही हळूहळू हे फळ काढले आणि महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र गौरव भूषण या पदवीला पावलो. वासू वाण्याचा बोध, आयत्या बिलावरचा नागोबा होऊ नको, अभ्यास कर. आणि म्हणून विनंती आहे की बरेचसे शाहीर जे सागरीत होतात, शक्तिवाले शक्तिवाले शक्तिवाले, अरे तुरेवाल्याकडे 5 पण शक्तिवाल्याकडे 50 का? पहिला प्रश्न विचारला भेटतो ना. तुरेवाल्याचं उत्तर देण्याचं काय आमच्याकडे सवालच नाही. अरे पण ज्ञान कुठं होईल तुम्हाला? ज्ञान होण्यासाठी तुरेवाल्यांच्या फडामध्ये या.
ग्रंथांचे अभ्यास करा. आमचे दत्ताराम शिगम माझ्या आठवणीप्रमाणे पार्ल्याला राहत होते, बरोबर आहे ना. आणि एक दोन वेळा आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं, आम्ही मार्गदर्शन केलं त्यांना. आणि ग्रंथाचा गाणा अभ्यास त्यांचा पाहून मी जवळजवळ मोठेपणा नाही, घरामध्ये 300 ग्रंथ लहान मोठे जमवले. आता जवळजवळ 5 ग्रंथ ह्या बारकेशा याच्यामध्ये असतील, जास्त सांगत नाही. तर बुवा मी ते विषय सोडून दिला, छंद पण सोडून दिला. आणि तुम्हाला चालतंय ना? तुमच्यावर आहे. माझ्या शुभेच्छा सर्वांना ऐकणाऱ्यांना सुद्धा, आमच्या शिगम गुरुबंधूंना सुद्धा आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. दुसऱ्या वारीला खरोखर रण येणार आहे, उठून जाऊ नका. बघा खानशिंकर कसे आता पिवळे होऊन येतात आणि मी मग ढवळा नंदी होणार आहे. चला मी इथं धन्यवाद.